आरोही आणि मी ना लग्न कधी करणार आहे. मला नवीन घरासाठी ना 1.35 CR पुढे खर्च आलेला आहे. आमचं टोटली इन्कम किती, आमचे पप्पा कोणता जॉब करतात, आमची कास्ट काय, मम्मीची आणि तुझ्या कधी असे स्वयंपाकावरनं भांडणं होता का, आरोहीचे मम्मी पप्पा कोणत्याच कार्यक्रमाला काय येत नाही, आरोहीचं आणि माझं लग्न नाही झालं तरी पण आम्ही एकाच घरात राहतो तर आमच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये का. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन Q&A व्हिडिओ मध्ये. सो गाइस, सगळ्या ऑडियन्सची डिमांड होती की Q&A व्हिडिओ करा. खूप दिवसापासून आरोही आपल्याला किती मेसेज येत होते, खूप सारे कमेंट्स पण येत होत्या Q&A व्हिडिओसाठी. सो गाइस, फायनली आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे. तर चला आपला Q&A व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, आरोही आणि मी कधीपासून सोबत आहे. तर आरोही आणि मी कधीपासून सोबत आहे याचं उत्तर आरोहीच देणार आहे. तुला माहिती नाहीये. मला माहितीये, मला हे माहित करून घ्यायचंय की तुला माहिती आहे की नाही. माहिती मला, तू सांग. तर गाईज, आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो 8 ऑगस्ट 2020 बरोबर. हा, मी 21 म्हणणार होतो, ती 20ला क्लॉक झाली, ते तरी बरं झालं. तर गाईज, आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो 8 ऑगस्ट 2020 ला. तेव्हापासून आम्ही सोबत आहे. बट त्याच्यानंतर म्हणजे सोबत इन द सेन्स सोबत राहायला नव्हतो आम्ही खूप आत्ता जवळजवळ 3 वर्ष आले तेव्हापासून सोबत आहे. आरोही आणि मी फर्स्ट टाइम 8 ऑगस्ट 2020 ला भेटलो होतो. तेव्हापासून मग सुरू झालं डोक्याला ताण. आणि कसं भेटलो होतो, काय भेटलो होतो, त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ मी परत एकदा बनवणार आहे, फुल स्टोरी. आजचा व्हिडिओ बेसिकली Q&A व्हिडिओ, तर सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटणार आहे शॉर्टमध्ये. बट एक लॉंग व्हिडिओ असणार आहे ज्यात आरोहीची आणि माझी ना कंप्लीट जर्नी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे. आरोही आणि मी फर्स्ट टाइम कधी भेटलो होतो, विसरली आता सांगितलं मी तरी विसरली. सांग. 8 ऑगस्ट 2020 ला. तर 8 ऑगस्ट 2020 ला आम्ही एका शूट दरम्यान भेटलो होतो. त्याची खूप लंबी स्टोरी आहे. तर चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हर्षद, काय पुढचा प्रश्न? पुढचा प्रश्न आहे की आपल्याकडे कोणत्या कोणत्या कार्स आहे. तूच सांग, कोणत्या कोणत्या कार्स आहे आपल्याकडे. सगळ्यात पहिले आपल्याकडे एक अल्टो होती, पण तिचा आहे ना ऍक्सिडेंट झालेला होता. मग त्याच्यानंतर आपण घेतली XL6. मग थर्ड नंबरला घेतली आपण आपली अल्टो, जी की ना पप्पा यूज करता. त्याच्यानंतर घेतली आपण आपली स्कॉर्पिओ आणि त्याच्यानंतर घेतली आपली थार रॉक्स. आणि स्कॉर्पिओ थार रॉक्सची ना आम्ही ना सोबत डिलिव्हरी घेतली होती. तो डिलिव्हरीचा ब्लॉग पण लय भारी झालेला आहे ना, आम्ही त्या दिवशी खूप जास्त एन्जॉय केलो होतो. तर काही अशा टोटली आपल्याकडे 4 कार सध्याच्या स्थितीला आहे आणि फ्युचरची प्लॅनिंग पण आहे. सो बघू काय होतं. तर चला आपण आपल्या आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न ऑडियन्सनी विचारलेला आहे की आमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे आणि हर्षद माझा कोण लागतो. हा प्रश्न खूप जास्त असतो गाईज. सो आमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे आता आरोही सांगेल. कोण कोण मेंबर आहे आपल्या फॅमिलीमध्ये. आई, पप्पा, ऋषी, मी, हर्षद, आता अमोल पण आहे आणि आपली स्कूबी पण आहे. सो गाईज, असे टोटली आपण किती मेंबर आहे. 7. तर काही असे टोटली आम्ही 7 मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये. आणि हर्षद माझा सख्खा भाऊ आहे, सख्खा भाऊ. तो जरी वाटत नसला माझ्यासारखा हँडसम तरी पण आम्ही सख्खे भाऊ आहे. आणि अमोल माझ्या सख्ख्या मामाचा मुलगा आहे. आणि आता नेक्स्ट प्रश्न आहे की ऋषीचं एज्युकेशन काय झालंय. तर काही माझं बीटेक झालेलं आहे. पहिले मी 10वी नंतर डिप्लोमा केला 3 वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यानंतर मी बीटेक केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि माझ्याकडे डिग्री पण आहे. सो माझं बीटेक झालेलं आहे. आरोहीचं एज्युकेशन काय झालेलं आहे. 12th नंतर तिने पुढे एज्युकेशन केलेलं नाही आहे. बट आता तिला ॲडमिशन घ्यायचं आहे गाईज पुढच्या एज्युकेशनसाठी सुद्धा. तिने नंतर 12th केल्यानंतर तिला डायरेक्ट एक एज्युकेशन झालं, हे झालं लव्ह एज्युकेशन, ते पण माझ्यासोबत. आणि हर्षद कितवीला आहे. मी आता 8ला आहे. सो गाईज, अशा आमच्या सगळ्यांचं एज्युकेशन आहे. आणि राहिलं गोष्ट मम्मी पप्पाच्या एज्युकेशनची, तर मम्मीचं 10th झालेलं आहे आणि पप्पाचं 12th झालेलं आहे. आणि पुढचा प्रश्न आहे की आरोही माझ्या मामाची मुलगी आहे का. तर गाईज, खूप जणांना असं क्वेश्चन असतो, कारण यूट्यूबला एक बायोग्राफी व्हायरल आहे, मी ती बघितलेली आहे. त्यात सगळी चुकीची इन्फॉर्मेशन आहे. पहिलेच क्लिअर करून देतो, यूट्यूबला माझी कुठलीच बायोग्राफी अशी नाही आहे की ज्याच्यात माझी प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे. माझी जन्मतारीख पण खूप जुनी टाकलेली आहे. सो आरोही माझ्या सख्ख्या मामाची वगैरे मुलगीच नाही आहे. आरोही माझ्या मामाचीच मुलगी नाही आहे. आरोही आणि मी भेटलो होतो सहज, आणि आम्ही कॉलेजला सोबत नव्हतो, शाळेत सोबत नव्हतो. त्याच्यासाठी मला एक फुल स्टोरी व्लॉग बनावं लागणार आहे, ज्यात आरोहीची आणि माझी ना कंप्लीट स्टोरी तुम्हाला बघायला भेटेल. बट ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की नो, आरोही माझ्या मामाची मुलगी नाही आहे. आरोही आणि मी दूरपर्यंत रिलेशनमध्ये पण नाही आहे. तो मराठवाड्याचा आहे प्रॉपर आणि मी प्रॉपर खानदेशची आहे. मराठवाडा आणि खानदेश कोलॅब. आरोही, काय पुढचा प्रश्न. ऋषीने आरोही कुठे भेटले होते आणि आपली ओळख कशी झाली होती. तर काहीच पुढचा प्रश्न आहे की आम्ही दोघं कुठे भेटलो होतो. तर आम्ही दोघं म्हणजे एक ऑडिशन घेतलं होतं मी एका वेब सिरीजसाठी, तिथं भेटलो होतं फर्स्ट टाइम. आणि आमची ओळख तिथंच झाली होती ऑडिशनच्या दरम्यान. ही तिच्या मैत्रिणीसोबत आली होती
आणि उधरीच हमारा टाका भेट गया था. सो अशा पद्धतीने आमची ओळख झाली होती आणि अशा पद्धतीने आम्ही भेटलो होतो. आणि ही स्टोरी पण ना खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, तर ती ना आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शेअर करूया. पुढचा प्रश्न काय आहे हर्षद? तुमच्या दोघांचे कधी भांडणं होता का? तर पुढचा प्रश्न आहे की माझे आणि आरोहीचे कधी भांडणं होता का? तर काही कपल आहे, छोटे मोठे भांडणं होत राहता, पण आरोही लगेच सॉरी म्हणून टाकती. समजूतदार आहे ना मी. तर काही आमच्या त्याने एकाला माघार घेणं पडते. भांडणं म्हणजे कसे होते आमचे, रुसवा फुगवी नॉर्मल, असे कधी मेजर भांडणं कधीच होत नाही, कारण आरोही खूप जास्त समजूतदार आहे. मी म्हणजे रुसलो जरी, तिने जरी काही केलं तरी मी रुसायचं, मी जरी काही केलं तरी मी रुसायचं. म्हणजे एक गोष्ट वेगळीच आहे आमच्या कपलमध्ये. आरोही बिलकुल रुसत नाही, बिलकुल नाही. सगळं रुसवा फुगवीचे कामं माझे आणि सॉरी म्हणायची जिम्मेदारी आरोहीची आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, आरोहीचे घरात दुसऱ्यांसोबत भांडणं होता का? म्हणजे घरातल्या फॅमिली मेंबर सोबत भांडणं होता का? तर आरोहीच उत्तर देईल. घरात कोणासोबत भांडणं होतं तुझे? अमोल सोबत. दोघं बहीण भाऊ इतके भांडता माहितीये का? आरोहीचे बाकी कोणासोबतच भांडणं होत नाही, ना हर्षद सोबत, ना काही. तिचे भांडणं होता फक्त अमोल सोबत होता. आम्हाला ते इतके भांडते माहितीये का? त्यांना 5-5 मिनिटाला सांगणं पडतं की बस झालं आता भांडणं बंद करा. तर पुढचा प्रश्न आहे की आरोहीला आणि ऋषीला 10वीला किती मार्क होते? तर मला होते 79% आणि आरोही तुला? 77. 77 म्हणजे जवळपास सेमच होतो. मला 79.80% होते, म्हणजे जवळजवळ 80% होते. आणि तुला 77 पॉईंट काही होते की? पॉइंट होते पुढं, त्याने लक्षात आता. आणि हर्षद आता 8वीला आहे. हर्षदकडे राहिले 3 वर्ष. त्याच्यानंतर हर्षदच्या सुद्धा 10वीला किती मार्क आहे ते आम्हाला पण कळणार आहे आणि ऑडियन्सला पण कळणार आहे. हर्षद तुला काय वाटतं किती मार्क पडतील तुला? मला का 90 अबो. 90 अबो? बघ बरं का. हो, कारण की तू चॅलेंज दिलेलं आहे ना की मला आहे ना 90च्या वरती आहे ना मार्क घ्यायचे 10वीत. बरं. सो अमोल सुद्धा आता आम्हाला जॉईन झालेला आहे. ह्या दोघांचे भांडणं होतं बघा, लय भांडत राहते, सारखे भांडत राहते. मी नसते भांडत, आज भांडत. पा ते इथं पण सुरू झाले, सारखे भांडतच राहते ते. त्यांना दुसरं काही कारण लागतच नाही भांडायला. कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावर पण लगेच भांडत बसता. जे भांडणं नाही करत ते भाऊ बहीण कसले. भांडा मग भांडा जा, भांडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऋषीची मैत्रीण कोण आहे? तर काहीच खूप जणांना हा प्रश्न होता, मला कमेंट सेक्शन मध्ये पण विचारत होते की तुझी मैत्रीण कोण आहे, मैत्रीण कोण आहे. तर काहीच माझ्या आयुष्यात 2 मैत्रिणी आहे. 2 कोण? एक मम्मी आणि एक आहे आरोही. तर काही पुढचा प्रश्न आहे, सगळेजण विचारत होते की आपण जे नवीन घर बांधलेलं आहे, नवीन घरात जे इंटेरियर केलंय, त्याला सगळा टोटली खर्च किती आलेला आहे? एक मोठी अमाऊंट सांगून देतो, मला नवीन घरासाठी ना 1.35 CR पुढं खर्च आलेला आहे. एवढा? यस, खूप खर्च आलेला आहे, कारण आम्ही इंटेरियर डिटेलिंग प्रॉपर वर्क केलेलं आहे. आणि मेन म्हणजे घरातलं सगळं सामान सुद्धा नवीन होतं. अजून डिटेलमध्ये जर खर्च काढला तर तो खर्च अजून वाढणार आहे, पण मी एकदा टोटल कॅल्क्युलेट करेल तुम्हाला आणि एक्झॅक्ट सांगेल की कुठल्या गोष्टीला किती खर्च आलेला आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे की आमच्या सगळ्यांकडे कोणते कोणते मोबाईल आहे आणि किती मोबाईल आहे टोटल घरात. तर चला आपण कॅल्क्युलेट करूया. माझ्यापासून स्टार्ट करतो. माझ्याकडे 17 Pro Max आहे, ऑरेंज कलरचा. आरोही तुझ्याकडे? माझ्याकडे पण 17 Pro Max आहे, ब्ल्यू कलरचा. हर्षद तुझ्याकडे? माझ्याकडे iPhone 15 Pro Max आहे, जो की आरोही दीदीने तू गिफ्ट केलेला आहे. आणि अमोल तुझ्याकडं? माझ्याकडे iPhone 14 Pro Max आहे. आणि आमच्या मम्मीकडे iPhone 11 आहे. अजून एक आमच्या घरात iPhone 11 आहे, जो की कॉमन फोन आहे. त्याच्यानंतर एक पप्पाचा पोकोचा फोन आहे. त्याच्यानंतर एक विवोचा अँड्रॉइड फोन आहे. आणि पप्पाकडे आहे ना विवोचा फोन आहे, जो की पप्पाला आता आम्ही दिवाळीला गिफ्ट केला होता. असे टोटली आमच्या घरात आहे ना 8 ते 9 फोन आहे. मेंबरपेक्षा जास्त मोबाईल आमच्या घरात आहे. पुढचा प्रश्न आहे की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त कंजूस कोण आहे? याचं उत्तर हर्षद दिल. कोण आहे हर्षद आपल्या घरात सगळ्यात जास्त कंजूस? पप्पा आहे. तर काही आमच्या घरात आहे ना सगळ्यात जास्त कंजूस आहे ना आमचे पप्पा आहे. बाकी तर कोणीच कंजूस नाही, हे सगळे खर्चिक आहे. पप्पाला सेव्हिंग करायला खूपच जास्त आवडतं. पप्पा आहे ना खूप कमी खर्च करता. सो सगळ्यात जास्त कंजूस म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त सेव्हिंग करणारे कोणी असेल तर ते आमचे पप्पा. आणि छोटं मोठं कंजूस म्हटलं ना तर आरोही पण आहे. बाप, ही पण छोटी मोठी कंजूस आहे बरं का. बरोबर आहे ना आरोही? बरोबर आहे. आता ते तुम्ही सांगू शकता ना मी कंजूस आहे की नाही, मी कसं सांगणार? पण तुला पण जाणवत असेल ना की कधी कधी मी खरंच कंजूसपणा करते. हा, जाणवतं. कारण की माझ्यासाठी जेवढं पण घेतो ना ते ऋषीच घेत असतो. मी माझ्यासाठी कधीच काही घेत नाही, कारण की मला असं वाटतं पैसे वेस्ट होतील. आणि ऋषी पण सोबत असला ना तर त्याला पण काही घेऊ देत नाही. मी पण रुसतो तो. मला पण एखादी गोष्ट आवडली ना तर आरोही म्हणते नको नको ती गोष्ट नको घेऊ, काय गरज आहे, हे गरज आहे, ते गरज आहे. म्हणजे तिच्या बाबतीत कंजूसपणा करती तर करती, माझ्या बाबतीत पण कंजूसपणा करती. पुढचा प्रश्न आहे की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? तर याचं उत्तर आरोही देईल. बघू आपण प्रत्येकाचं उत्तर काय काय येतं. आपल्या घरात सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? हर्षद. हर्षद तुला काय वाटतं कोण आहे? मीच आहे. मला वाटतं स्कूबी आहे. तुला काय वाटतं?
मला काही आन्सरच देता येत नाही. मीच आपण ते वाटतं डोळे ना बोलताना बारीक होऊन जात असे. मीच आहे स्वतः. तर काही आमच्या घरात सगळ्यात जास्त आळशी 2 मेंबर आहे. एक तर आहे हर्षद आणि दुसरी आहे स्कूबी. तर हे 2 मेंबर आहे आमच्या घरात खूपच जास्त आळशी आहे. हर्षद पण खूप जास्त आळशी आहे, बट आता जरा ऍक्टिव्ह होत चाललेला आहे. हळूहळू फ्युचरमध्ये तो अजून ऍक्टिव्ह होईल, म्हणजे त्याचा जो आळस आहे तो निघून जाईल. आता मेन प्रश्न आहे जो ऑडियन्स मला खूप जास्त विचारत असता की आमचं टोटली इन्कम किती आहे. आमचं युट्यूबचं इन्कम, आमचं इंस्टाग्रामचं इन्कम, आमचं शॉपचं इन्कम, असं टोटल आमचं इन्कम किती आहे. तर याचं उत्तर काही रिझनमुळे आम्ही देऊ शकत नाही, बट आमचं इन्कम चांगलं आहे सगळ्यांच्या आशीर्वादामुळं. असाच प्रेम सपोर्ट कायम ठेवा. एक दिवस नक्की यूट्यूबचं त्याचं सगळं इन्कम रिव्हील करेन, पण सध्याच्या स्थितीला ते रिव्हील करू शकत नाही ड्यू टू सम रिझन. घर खर्च भागून थोडेफार पैसे उरतील एवढं आमचं इन्कम आहे. पुढचा प्रश्न आहे की आरोहीसाठी तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पर्सन कोण आहे. तू खरंच आहे का. खरंच आहे. वाव, आरोहीच्या लाईफ मध्ये माझी इम्पॉर्टन्स बघून मला खूप जास्त भारी वाटलं. खरंच आहे ना. पण खरंच ना. खरंच आहे ना. पण खरंच आहे ना. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया की आपलं जे सह्याद्री शॉप आहे ते कुठं आहे. तर आता मी सगळ्या शॉपचे ॲड्रेस सांगून देतो. आपली मेन ब्रांच आहे टीव्ही सेंटरला छत्रपती संभाजीनगरमध्ये. तिथं आपलं किड्स वेअरचं पण शॉप आहे. त्याच्यानंतर आपलं एक शॉप आहे फुलंब्री तालुक्यामध्ये, फुलंब्री बस स्टँडच्या समोर. त्याच्यानंतर आपलं एक शॉप आहे मालेगावला. त्याच्यानंतर आहे जामनेरला, कन्नडला, सिल्लोडला, बजाजनगरला आणि लोणीला. आणि त्याच्यानंतर आपल्या आता नवीन शॉप कुठं होणार आहे ते पण सांगतो. आपल्या आता नवीन शॉपची प्लॅनिंग चालू आहे जालना, खुलताबाद, बिडकीन. अजून या 3 ठिकाणी ना आमच्या नवीन शॉपची प्लॅनिंग चालू आहे. आणि जे शॉप तुमच्या घराच्या जवळ पडतंय ना त्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि आपले सह्याद्रीचे कपडे खरेदी करा. आणि पुढचा प्रश्न आहे की आम्ही कोणती न्यू कार घेणार आहे. हा प्रश्न पण मला खूप जास्त विचारला गेला होता. इंस्टाग्रामला मी एकदा स्टोरी ठेवली होती तेव्हा खूप जण म्हणे की दादा तू आता कुठली नवीन कार घेणार आहे. तर आमची सध्या तर तशी काहीच प्लॅनिंग नाही आहे न्यू कारसाठी, पण आपण विचारू की प्रत्येकाला कुठल्या ब्रँडची कार आवडते. हर्षद तुला कुठल्या ब्रँडची कार आवडते. मला का आपली महिंद्राची थार रॉक्स आवडती. ओके, म्हणजे तिथं तर प्रश्न सुटला. महिंद्राची थार रॉक्स आहे. आरोही तुला. मला ज्या आपल्याकडे आहे त्या सोडून मला मर्सिडीज आवडते. अमोल तुला. मला रेंज रोवर आवडते. तर काही मला मर्सिडीज ऑब्लिक BMW या दोन्ही गाड्या आवडतात. जर फ्युचरमध्ये प्लॅनिंग झाली गाडी घेण्याची तर मी मर्सिडीज किंवा BMW या दोन्ही कंपन्यांपैकीच एक कंपनीची गाडी घेणार आहे. सध्या माझं बजेट नाही आहे, मी फ्युचरची गोष्ट करतोय बरं का. स्वप्न बघणं फ्री आहे, म्हणजे स्वप्न तर बघू शकतो. या दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची गाडी 100% घेणार आहे, बट फ्युचरमध्ये. सध्या आमची नवीन गाडी घ्यायची काहीच प्लॅनिंग नाही आहे. जेव्हा पैसे येतील तेव्हा घेऊ, नक्की घेऊ, पण एक दिवस नक्की घेऊ. बट त्याच्यासाठी ना खूप जास्त हार्डवर्क करू आणि तुम्ही सुद्धा प्रेम सपोर्ट दाखवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ना त्याला प्रेस करा गाईज. आणि डेली लाईफस्टाईल व्लॉग आहे ना आपल्या यूट्यूबवरती डेली बघत चला. आणि तुम्हाला अजून इंटरेस्टिंग ब्लॉग बघायचे असेल तर आरोही ब्लॉग्सला पण सबस्क्राईब करा. हा भाई तेरा प्रमोशन बाकी आहे का. हा मेरा बाकी आहे. हर्षद गाडेकर व्लॉग्सला पण नक्की सबस्क्राईब करा. तर काही आमच्या तिघांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुझं काही प्रमोशन आहे का. नाही. पुढचा प्रश्न आहे की हर्षद किती पैसे कमवतो आणि त्याला फ्युचरमध्ये काय करायचंय. तर सध्याच्या स्थितीला हर्षद काहीच पैसे कमवत नाही, कारण तो आत्ताशी 8वीला आहे. त्याचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज आहे, बट तो अंडर 18 असल्यामुळे आम्ही त्याचं मॉनिटायझेशन म्हणजे जे पैशाचं असतं ते सगळं बंद करून टाकलेलं आहे. सध्या त्याचं इन्कम 0 आहे, बट फ्युचरमध्ये तो चांगलं इन्कम करेल. आणि त्याला फ्युचरमध्ये काय बनायचंय ह्या प्रश्नाचं उत्तर हर्षदच देईल. काय बनायचंय तुला फ्युचरमध्ये. मला तुझ्यासारखं बनायचंय. म्हणजे काय बनायचंय माझ्यासारखं. तुझा स्वभाव ते लय छान आहे आणि तू आहे ना यूट्यूबवर डेली व्लॉग करतो ना, तर मला तसं बनायचंय. मी हार्डवर्क करणार आहे आणि तुझ्यासारखं बनणार आहे. ओके, हर्षदला पण माझ्यासारखं व्लॉगर बनायचंय आणि बिझनेसमॅन पण का. हो, बिझनेसमॅन पण मी ना आपला सह्याद्री बिझनेस सांभाळणार आहे सगळं. अरे बापरे, व्हेरी गुड. ही गोष्ट ऐकून मला पण खूप जास्त भारी वाटलं की हर्षद ना पुढे आपले सह्याद्रीचे शॉप पण सांभाळणार आहे आणि त्याला व्लॉगर पण बनायचंय. पुढचा प्रश्न आहे, जर आरोहीला कोणी 10 CR दिले म्हणजे 10 करोड रुपये दिले तर तू मला सोडून देशील का. वाह, कोण देणार आहे. कोणीतरी देईल समजा, असा तो प्रश्न आहे विचारलेला ऑडियन्सनी. जो देणार असेल त्याने लवकर द्यावे. ते पैसे मी तुला देऊन टाकल. नाही, तुला सोडायचंय ते पैसे घेऊन मला. नाही, काय करशील. रिजेक्ट कराल त्याला. त्याला नाही, reject करशील आपण का काय मला करू reject माहिती का? करशील? आपण काय करू माहिती का, 10 करोड घेऊन टाकू आणि त्याला म्हणू बाय बाय आणि आपण दोघं पळून जाऊ. बेस्ट. हसायचं होतं याच्यात. सिरियसली उत्तर दे. खरंच ना, मग तेच कर ना. 10 करोड कोण देणार आहे मला. अरे तुला समजायचंय. हा, मग तू पण समज ना. 100 करोड रुपये दिले तर तुम्हाला सोडशील का. नाही, 1000 करोड रुपये दिले नाही देणार ना रे. मग तू 4 वेळेस हे काय विचारती की कोण देईल पैसे, कोण देईल पैसे. म्हणजे तुला पैसे घ्यायची अपेक्षा आहे. नाही, आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी नाही, तुला देत आहे डेडिकेटेड पैसे, तर तू सोडशील का मला. नाही.
एवढं दिलदार व्यक्तिमत्व कोणाचं नसतं म्हणून विचारलं एवढं दिलदार कोण आहे की ते मला 10 करोड रुपये देणार आहे. बरं दिले समजा कोणी, तू बरं, नाही समजतच घेणार, नाही नाहीये. घेणार, नाही घेणार, समजलं मी, नाही घेणार. तर काही या प्रश्नाने आता मला पण कन्फ्युज केलेलं आहे, कारण आरोही पैशासाठी मला सोडू शकते कारण ती पहिले मला विचारतीये की कोण देणार सांग, कोण देणार सांग. Guys, पुढचा प्रश्न आहे की आमचे पप्पा कोणता जॉब करता. कालच्या व्हिडिओला सगळ्यात जास्त कमेंट होता की पप्पा कुठे जॉब करता, काय जॉब करता आणि पप्पाला सॅलरी किती आहे. तर पप्पाची सॅलरी गाईज आम्हाला माहित नाहीये, बट आमचे पप्पा आहे ना इथं बजाजनगरला वाळूज MIDC मध्ये आहे ना तिथं जॉब करता. आणि पप्पाला तसं तर जॉब करायची गरज नाहीये, पण पप्पा म्हणता घरी बसल्या बसल्या मला बोरच होईल, मी काय करू घरी बसून. सो पप्पाला आवड आहे आणि पप्पा 25 ते 26 वर्षापासून जॉब करता. आणि पप्पा आहे ना मेंटेनन्स इंजिनियर आहे. सो पप्पाला जास्त तर काही हार्डवर्क नाहीये, बट असलं तर एखाद्या वेळेस काम असतं. पण बाकी पप्पाला आहे ना वर्किंग आवर खूप जास्त कमी आहे. आणि पुढचा प्रश्न आहे की आरोही आणि मी ना लग्न कधी करणार आहे. तर हा प्रश्न तर बाप मला कमेंट सेक्शन मध्ये, मला इंस्टाग्रामला, मला मेसेजला, मला मेलला, माझ्या युट्यूबच्या कमेंटला, माझ्या स्नॅपचॅटच्या कमेंटला, सगळ्या ठिकाणी विचारला जातो. कुठं बाहेर पण गेलो तरी पण विचारला जातो. सो गाईज आम्ही लग्न आहे ना लवकरच करणार आहे, जास्त टांगणीवर घालणार नाहीये, आम्ही लवकरच लग्न करणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे की आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो तर आम्ही आमचं जुनं घर विकलंय का. बट नाही, आम्ही आमचं जे जुनं घर आहे ते विकलेलं नाहीये. तुझ्या काय चालू आहे इकडनं हे बेटा, तू ऐसा क्या कर रहा है इधर से. म्हणजे मी असं तू जे बोलतोय का मी ते असं करतोय. तर काही आम्ही आमचं जुनं घर विकलेलं नाहीये. जुनं घर सध्या रेंटने दिलेलं आहे. तिथं आपल्या शॉपचे मुलं पण राहतात वरती, बाकीचे दोन्ही फ्लोअर आहे ते रेंटने दिलेले आहे, ते विकलेलं नाहीये. आणि खूप जणांना असं पण वाटलं होतं की आपण नवीन गाडी घेतल्यानंतर XL6 विकली का. तर नाही गाईज, आपण XL6 पण विकलेलं नाहीये, आपल्या सगळ्या गाड्या जशाच्या तशा आहे. आणि पुढचा प्रश्न आहे की आमची कास्ट काय. खूप ठिकाणी मला विचारलं जातं की तुमची कास्ट काय आहे, तुमची कास्ट काय आहे. पण एका कलाकाराला ना जात असती, ना धर्म असतो, ना काहीच असतं. वी आर प्राऊडली इंडियन आणि एक कलाकार आहे, हीच आमची कास्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठलीही कास्ट नाही. आणि याच्यानंतर मला काही हा प्रश्न प्लीज कोणी विचारायचाच नाही. पुढचा प्रश्न आरोहीला ऑडियन्सने विचारलेला आहे, मम्मीची आणि तुझ्या कधी असे स्वयंपाकावरनं भांडणं होता का. नाही होत, कधीच नाही होत. मग तुम्ही डिसाईड कसं करता की घरात आज काय बनणार आहे. आमच्या मर्जीचं बनतच नाही, आम्ही तुम्हालाच विचारतो काय बनवायचंय. बाकी असे कधी मम्मीचे तुझे कधीच भांडणं होत नाही ना. नाही, गाईज यांच्या घरात कधीच भांडणं होत नाही. ब क ड कधीच नाही, असा काही शब्द निघत नाही यांच्या तोंडातून. या दोघींची एवढी युनिटी आहे. आमच्या घरात ना 2 टीम आहे. एका टीम मध्ये ऋषी आहे आणि दुसऱ्या टीम मध्ये मम्मी, पप्पा, मी, हर्षद आहे. हा, कारण आणि काही यांना सगळ्यांना आहे ना खायला एक आवडतं, बट माझ्यासाठी ना प्रत्येक वेळेस काहीतरी डिफरंट बनतं. तर पुढचा प्रश्न आहे, आमच्या घरात नेहमी इतके सारे कार्यक्रम होता, बट आरोहीचे मम्मी पप्पा कोणत्याच कार्यक्रमाला का येत नाही. याचं उत्तर तुम्हाला आरोहीच देईल. बड्डेला आले नाही कारण की त्यांचं जमलं नव्हतं, कारण की रात्री जायला ना उशीर होतो. इथून जायला ना ते बजाजनगरला राहतात, त्यामुळे रात्री गाडीवर जावं लागतं, त्यामुळे जमत नाही. तर काही त्याच्यामुळे आरोहीचे मम्मी पप्पा बड्डेला वगैरे जास्त कार्यक्रमाला येत नाही, कारण इथून थोडंसं दूर आहे. बाकी आरोहीचे मम्मी पप्पा असं आमच्या डेली कॉन्टॅक्टमध्ये असतात. पुढचा प्रश्न आहे की आमच्या घरात सगळ्यात जास्त खर्च कोण करतं. कोण करतं आरोही. ऋषी. तर काही ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त खर्च माझा असतो. बाकी आपल्या घरात खर्च कोणीच करत नाही, एवढा तर नाही करत. जास्त खर्च आहे ना माझा असतो. आरोहीचं आणि माझं लग्न नाही झालं तरी पण आम्ही एकाच घरात राहतो, तर आमच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये का. आरोही तूच सांग. नाही, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आम्ही सोबत जरी राहतोय ना तरी आम्ही कामासाठी सोबत राहतो. आम्ही फुल टाइम आमच्या कामाला देतोय, त्याच्यामुळे आमच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही गाईज. कारण घरच्यांनी पहिल्यापासून बघितलेलं आहे की ह्या पोरांनी खूप जास्त कष्ट केलेले वगैरे, कसे कसे प्रॉब्लेम फेस केलेले. त्याच्यामुळे घरचे आम्हाला एकदम फ्रीली राहू देता. आणि थोड्याच दिवसात सांगितलं ना मी तुम्हाला की आम्ही ऑफिशियली लग्न पण करणार आहे. तर गाईज अपेक्षा करतो की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या Q&A व्हिडिओमध्ये भेटली असतील. आणि जर काही प्रश्न बाकी असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही प्रश्न विचारू शकता. जेव्हा केव्हा आपला नेक्स्ट Q&A व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहे. आजचा Q&A व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला पहिले तर सबस्क्राईब करा गाईज. आपल्याला आहे ना माझ्या लग्नाच्या पहिले 5 मिलियन सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट करायची आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया उद्याच्या इंटरेस्टिंग ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. Me am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion. Even though I offer all of the solutions.